नमस्कार मंडळी, पुनश्च एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आपण पाहतोय सुरेश बाळेमामा मात्री चषक 2024 चा हा डे नाईट फॉर्मॅट असलेला महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय आणि चालू असलेले मॅचकडे आपण वळतोय। एका बाजूने सावंदे स्पोर्ट्स सावंदे आणि त्यांच्या विपक्षामध्ये पवनपुत्र वडपे अशी आपल्याला मॅच पाहायला मिळते। दोन सलामीचे बॅटर अक्षय पाटील आणि शुभम शेलारची जोडी। मागच्या मॅच मधला हिरो शुभमला कोण विसरेल, पण यावेळेस गोलंदाजीवरती जर बघितलं गेलं तर विशाल पांडेला आपण पाहतोय। षटक क्रमांक पहिला घेऊन पहिल्याच बॉलवरती धावा आल्या, त्यामध्ये टोटल अक्षयच्या बॅटमधनं 2 स्ट्रायकर एंडला अक्षय। पुढचाच बॉल लेग स्टंप वरती होता। यावेळेस पंचांचा इशारा येतोय वाईड चेंडू, अतिरिक्त धाव दिली जाईल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 1 ने वाढतीये। धावा फळकावरती टोटल जोडला गेला, त्यामध्ये टोटल 3 या आकड्यावरती, जिथे एका चेंडूचा खेळ समाप्त झाला। 4 षटकांची मॅच आपण दुसऱ्या सत्राला मध्ये आता आपण प्रवेश केला गेला आणि या दुसऱ्या सत्रामध्ये जर पाहिला तर पवनपुत्र वडपेच्या विपक्षामध्ये सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघ, म्हणजे दोन्ही संघाने पहिल्या सत्रामध्ये एक संघाला पराभूत करून इथपर्यंत पोहोचलेत आणि आता सुरुवात केली जाईल मॅचला। नेक्स्ट बॉल बॅकफुटला जाऊन हलक्या गतीने चेंडूला दिशा दिली आणि तदनंतर शॉट मिड ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय। चेंडूला अडवेल फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढेल जाऊन पोहोचते। 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय 4 या आकड्यावरती। हा बॉडी लेंथ वरती चेंडू होता आणि तदनंतर बॅटच्या स्टिकर वरती चेंडू लागला होता। अनेकदा अशा प्रकारच्या चेंडूवरती झेल देखील होताना आपण पाहिल्या, पण चेंडूची गती कमी असल्या कारणामुळे तितकासा जास्त अवैध चेंडू नव्हता आणि एक सिंगल धावेच्या मदतीनं धावा फळकावरती जोडला गेला 4 या आकड्यावरती। 2 चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झाला। विशाल पांडे तयार, चेंडू क्रमांक 3 वेगाने चेंडू हाताळलाय, थोडासा पाठी ठेवलाय आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर वेगाने चेंडू जाऊन पोहोचला गेला रक्षकाच्या हातामध्ये। आणखी एक डॉट बॉलची सांगता, निर्धाव चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती प्रथमतः बॅटिंग करताना नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर बॅटिंग वाट्याला आली आहे आणि ती बॅटिंग करताना आपण पवनपुत्र वडपे संघाला आपण पाहतोय, जिथे शुभम शेलार आणि अक्षय पाटीलची जोडी आहे। येणारा पुढचा चेंडू बॅटची कडा घेतली आणि विकेट क्रमांक पहिला शुभम शेलारला परतावं लागेल। एक महत्वाचा विकेट, फलंदाज होतोय बाद। दरम्यान जय सोनवाई वडूनवगर संघाचे स्पॉन्सर आदरणीय यशवंतजी पाटील साहेब यांचं इथे शुभागमन झालं। वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे। या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे। जातोय मॅचच्या दिशेने, धावसंख्या फळकावरती एका विकेटच्या नुकसानवरती आपण पाहतोय टोटल 4 या आकड्यावरती, जिथे 4 चेंडून फेकून झालेत। विशाल पांडे गोलंदाजीवरती आहेत, चांगली गोलंदाजी करतात सुरुवातीच्या घडीला आणि पहिल्या षटकामध्ये एक झटका देखील त्याने मिळवलाय। हा पहा आल्याला प्रहार करण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चालला वेगाने, आता क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय आणि अडवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे। फेकी करेपर्यंत जर बघितलं गेलं तर धावा तो टोटल बनवला गेला, टोटल 3 चेक केलं जाईल एकदा, पण डिसिजन कळवा 3 धावा चौकार आहे। तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊयात। हा पहा आपटून टाकण्याचा प्रयत्न, त्यावरती शॉर्टआर्म पूल केला गेला, चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर वेगाने 2 क्षेत्ररक्षक पोहोचलेले। हा पहिला अटेम्प्ट केला, तदनंतर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये दुसरा क्षेत्ररक्षक त्याला बॅकअप दिलाय। अडवण्याच्या प्रयत्नामध्ये जर पाहिलं तर डाईव्ह देखील केलं गेलं, पण चेंडू जो आहे तो मैदानामध्येच पाहायला मिळतोय। सो धावा टोटल जर पाहिला गेला तर टोटल 3 धावा पळून काढल्या गेल्या आणि या 3 धावा असतील आणि या 3 धावेच्या मदतीनं षटक देखील समाप्त झालं। 5 चेंडू झालेत आणि धावसंख्या फळकावरती आपण टोटल 7 या आकड्यावरती पाहतोय, जिथे एक विकेट गमावला गेला आणि महत्वाचा विकेट शुभम शेलारला परतावं लागलं गेलं होतं। आता अक्षयवरती फार सारी जिम्मेदारी असेल। शेवटचा अंतिम चेंडू स्टेप आउट केलाय, बॉलला प्रॉपर मिडल आणि तदनंतर पाठवलंय सरळ प्लॉट मध्ये। 6 धावेंकरिता आला अक्षयच्या बॅटमधनं षटकार।
धावा फलकावरती टोटल 13 या आकड्यावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना पवनपुत्र वडपे संघाला आपण पाहतोय, विपक्षामध्ये सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघ. यस, चेक केलं जातं ओव्हर स्टेपिंगचा. तिसरे पंच आमच्यापर्यंत पोहोचले, चेकिंग चालू आहे. इथे जर पाहिलं गेलं तर या इट्स नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा चेक केला गेला, पंचांचा इशारा आलाय की हा आहे नो चेंडू आणि तदनंतर त्याच्यावरती मिळाल्या 6 धावा, टोटल 7 धावा आल्यात. आणि आता षटकाराने जर धाव संख्या फलकावरती पाहिली तर 13 आणि 9 ची एक अंकित करून टोटल धावा फलकावरती जोडल्या गेल्या 14 या आकड्यावरती. आणि येणारा चेंडू अक्षय पाटीलच्या विपक्षामध्ये असणार आहे फ्री हिटचा. अर्थात जहां भी मारो जैसे भी मारो आपकी मर्जी, बस रनआउट नहीं होना है. शेवटचा अंतिम चेंडू, गोलंदाज विशाल पांडे तयार. 9 वरती 6 धावा आल्या, टोटल 7 धावा अंकित केल्या, 14 धावा फलकावरती आहेत. आणि येणारा पुढचा चेंडू, गोलंदाज विशाल पांडे तयार, जो आहे फ्री हिटचा चेंडू. सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघ पहिल्या 2 ते 3 चेंडूमध्ये अगदी जर बघितलं गेलं तर अगदी कॉन्फिडन्स मध्ये दिसत होत्या, पण त्यानंतर अक्षय पाटीलच्या बॅटमधून जसा मोठा फटका आलाय ना 9 चेंडूवरती, थोडंसं का होईना पण आता लढबडताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान आदरणीय अल्पेशजी मुकादम साहेब यांचा इथे शुभागमन झाला. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. डॉट बॉलने समाप्ती केली गेली या षटकाची. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. प्रथमतः बॅटिंग करताना धावसंख्या फलकावरती जर पाहिला गेला तर आपण पाहतोय टोटल 14 या आकड्यावरती, जिथे प्रथमतः बॅटिंग करते टीम पवनपुत्र वडपे संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम सावंदे स्पोर्ट्स सावंदे, अशी 2 संघांच्या विपक्षामध्ये आपण ही दुसऱ्या सत्राची मॅच पाहतोय. पहिल्या 3 ते 4 चेंडूमध्ये जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी, ज्यामध्ये एक महत्वाचा विकेट देखील मिळवला होता. पण तदनंतर जर बघितलं गेलं तर या संघाचा कर्णधार, आणि अनेकदा या कर्णधाराला आपण या संघाला लीड करताना पाहिले, हा शिलेदार आहे या संघाचा. सो महत्वाचा खेळाडू देखील, आणि ते महत्वाचं काय त्याने त्याच्या खेळामधून दाखवलं गेलं. फटका खूप सुंदर होता, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला होता, 6 धावा त्याच्यावरती बनवल्या गेल्या. आणि षटक समाप्तीनंतर जर पाहिलं तर 14 या आकड्यावरती चांगली सरासरी आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने धावा पाहिजे असतात त्या पद्धतीच्या धावा मिळाल्यात. आता षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आणि गोलंदाजीवरती टीम सावंदे संघाकडून आपण गोलंदाज सतीश वाघचौरे, सतीश वाघचौरेला आपण पाहतोय षटक क्रमांक 2 घेऊन. स्ट्रायकर एंडला जर विचार केला तर इनॅट नंबर 3 वरती आलेला खेळाडू आपण कल्पेशला पाहतोय. स्ट्रायकर एंडला कल्पेश लाखात आणि सतीश वाघचौरे तयार. पहिलाच बॉल हुक करायचा प्रयत्न होता, बाउन्स खूप सारा होता. आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर 22च्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचली गेली आहे, ती म्हणजेच 15 या आकड्यावरती. हा पहिलाच बॉल इथे अगदी जवळला गेलाय, यष्टिरक्षक देखील वाचले तसंच म्हणावं लागेल. क्लोज होते यष्टिरक्षक. आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर एक 22च्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा धावच्या स्वरूपात आपण धाव पाहिली आणि 15 आकड्यावरती धावसंख्या फलकावरती आहेत. सतीशचा जिथे चेंडू क्रमांक पहिला फेकून झाला. पुढचाच बॉल रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता अक्षय पाटीलचा, पण बॅटच्या मेरिट पर्यंत पोहोचू शकले नाही. चेंडूच्या मेरिट पर्यंत न पोहोचल्या कारणामुळे मात्र डॉट बॉलची सांगता आली आहे. आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती जर बघितला गेला तर 15 या आकड्यावरती स्थगिती पाहते, जिथे 2 चेंडूंचा खेळ फेकून झाला. चेंडू क्रमांक 3 सतीश तयार. स्लो चेंडू फसवला गेला. व्हेरिएशन चांगले आहेत. या आधीचा चेंडू पहिला तर बाउन्स पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूमध्ये जर बघितलं तर चेंडू वेगाने होता आणि तिसरा चेंडू स्लो गती परिवर्तन टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा हलका असा कट होताना पाहायला मिळाला. आणि तदनंतर आणखी एक डॉट बॉलची सांगता. लगातार 3 डॉट बॉल आलेत
जर बघितलं गेलं तर पहिल्या चेंडूवरती 2200 स्वरूपामध्ये धाव होती, पण गोलंदाजाच्या पक्षामधनं तिन्ही चेंडूंवरती एकही धाव नाहीये. चौथाच बॉल आणि इथे चौथ्या चेंडूवरती अक्षय पाटीलला परतावं लागेल. विकेट क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर. अक्षय पाटील मैदानाच्या बाहेर परतलेत. विकेट क्रमांक दुसरा कट करण्याचा प्रयत्न होता आणि तदनंतर बॅटची एज आणि यष्टीरक्षकाची एक सुंदर भूमिका, खूप चांगली झेल पाहायला मिळाली. आपण विकेटचा रिप्ले एकदा नक्की चेक करूयात. हा पहा गोलंदाज सतीश तयार, स्ट्रायकर एंडला अक्षय होता. रिप्ले पाहतोय आपण. टप्पा पडल्यानंतर चेंडूमध्ये बाउन्स होता, लेट कट करण्याचा प्रयत्न होता आणि अनेकदा पाहिलं ना अशा ऑप्स्टमच्या बाहेर ज्यावेळेस तुम्ही छिडकानी करता ना कट करण्याचा, त्यावेळेस इनर एजेस अनेकदा लागत असतात आणि ते दृश्य, कारण की चेंडूला मिडल नाही करू शकले, त्यामुळे अक्षय पाटील एक महत्वाचा हिरो परतला गेलाय. दोन सलामवीर ओपनिंग पेअर्स आता मात्र उद्ध्वस्त केला गेला. दोन्ही फलंदाजांच्या बाद झाल्यानंतर परिस्थिती सध्याच्या घडीला 4 चेंडूंचा खेळ फेकून झालाय. 14-15 आकड्यावरती धावा. पुढचाच बॉल हवेमध्ये, फटका इथे देखील प्रॉमिसिंग नाही. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय आणि अक्षयच्या पाठोपाठ जर पाहिलं गेलं तर फलंदाज आदित्यला देखील माघारी परतावं लागेल. हा विकेट क्रमांक तिसरा, ही तिसरी सफलता मिळते. पंधरा या आकड्यावरती तिसरा विकेट गमवावा लागला गेलाय. पहिला विकेट आपण पाहिला, शुभम शेलार परतले, तदनंतर अक्षय पाटील परतले आणि आता आदित्य कवटे देखील मात्र माघारी परतले गेलेत. कल्पेश लाखात आणि त्याच्या समूहेत क्रमांक 5 वरती आपण पाहतोय नवीन बॅटर पंकज पारधी आहेत. षटक क्रमांक प्रगतीपथावरती दुसरा आहे, जिथे 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत. सारंगाव आणि झू नांदुर्की. चला दोन्ही संघांचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं. यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय. सारंगावच्या विपक्षामध्ये टीम झू नांदुर्की. शेवटचा अंतिम चेंडू सतीश तयार होत आहे. फुलर लेनचा चेंडू होता, प्रहार त्यावरती केलाय क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये आणि तिसरा विकेट एका रो मध्ये. वा काय गोलंदाजी केली आहे सतीशने, जबरदस्त. मेडन प्लस 3 विकेट आपल्याला पाहायला मिळाले. लगातारची 3 विकेट एका रो मध्ये 3 विकेट पाहायला मिळाले आणि त्याचबरोबर एकही धाव या षटकामध्ये वैयक्तिक दिली नाहीये. आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं गेलं तर तिसरी मेडन ओव्हर पाहायला मिळते. पण आय थिंक सो पहिलं असं षटक आहे ज्यामध्ये मेडन प्लस 3 लगातार विकेट देखील मिळवलेत आणि तिन्ही फलंदाज असे परतवलेत की जी टीम पवनपुत्र वडपे संघाला अनेकदा लीड करून देत असतात, ज्यामध्ये अक्षय पाटीलचं नाव विसरून चालणार नाही. एक जबरदस्त खेळाडू, सातत्याने अनेक वर्षांपासून त्याने क्रिकेटला, या वडपे गावचा क्रिकेट वरती आणण्याचं काम केलंय आणि अक्षयला परतवलं गेलं. त्याच्या पाठोपाठ जर बघितलं गेलं तर आदित्यला देखील परतवलं आणि त्याच्या पाठोपाठ जर पाहिलं गेलं पंकज देखील परतला गेला. नवीन बॅटर सागर, जो आता नॉन स्ट्रायकर एंडला असणार आहे, पण स्ट्रायकर एंडला कल्पेश लाखात आहेत, ज्याच्याकडे आपण फोकस करतोय, ज्याच्याकडनं आता अपेक्षा ठेवल्या जातील, कारण की क्रमांक 3 वरती पोहोचलेले होते आणि आता इथून मॅचला पुढे घेऊन जायचं असेल तर कल्पेशला बॅटिंग चांगली करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर धावा फळकावरती आल्या होत्या टोटल 14 धावा, ज्यामध्ये एक चांगल्या पोझिशनवरती दिसत होत्या. एकही विकेट नव्हता. एक विकेट पाहायला मिळालेला पहिल्या षटकामध्ये, पण धावा चांगल्या पद्धतीने होत्या, फटके मोठे आलेले. पण त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे सतीशने या मॅचला कलाटणी देण्याचं काम केलं गेलं, कारण की तशा प्रकारची गोलंदाजी देखील पाहिली. 6 डॉट बॉल, ज्यामध्ये 3 विकेट पाहायला मिळाले. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजीवरती गोलंदाज
निखिल पहिला चेंडू फेस करेल. निखिल प्रहार करण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑनचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचतोय. फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावा फळकावरती आता आपण पाहतोय धाव संख्या जाऊन पोहोचली गेली 16 या आकड्यावरती, जिथे 4 विकेट मैदानाच्या बाहेर परतले गेलेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना सुरुवात चांगली झाली होती, सुरुवात दमदार होती, पण ती सुरुवात कंटिन्यू कॉन्स्टंट ठेवता आली नाही. आणि त्याच जोडीने जर पाहिलं तर टीम सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघ आता मॅचमध्ये विजयाचा शंख फुकायला सुरुवात करतात. पवनपुत्र वडपे संघाला लवकरात लवकर आपले गिअर चेंज करावे लागतील. फुलर लेनचा चेंडू होता ऑफस्टम वरती, वाईड यॉर्कर आणि तदनंतर त्यावरती एक सिंगल धाव पाहायला मिळेल. आणि याच एका सिंगलच्या मदतीनं धावा फळकावरती 1 ने देखील वाढती जाऊन पोहोचते 17-17 आकडावरती. सतीश वागचौरेने पूर्णपणे या मॅच मध्ये कलाटणी देण्याचं काम केलं गेलं. जबरदस्त षटक हाताळलं गेलं आणि एक असं स्पेल जर आपण पाहिली ना प्रत्येक संघाकडनं एक्सपेक्ट करत असतात आणि अशा स्पेलमध्ये अनेकदा पाहिलं की समोरच्या संघावरती दबाव येतो आणि सध्याच्या घडीला तेच पाहायला मिळतंय की पवनपुत्र वडपे संघावरती दबाव आहे, कारण की टॉप ऑर्डरचे बॅटर्स परतले, मिडल ऑर्डरचे जर पाहिले तो 2 खेळाडू परतलेत आणि आता दबाव आहे या मधल्या फळीच्या खेळाडूंवरती. ग्रामीण क्रिकेट आहे, या ग्रामीण क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर 5 ते 6 बॅटर्स ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने आपण चर्चा करत होतो ना की अनेकदा पाहिलं ते 5 ते 6 पर्यंत बॅट्समन स्ट्रॉंग असतात, पण त्यानंतर थोडासा दबाव असतो. आणि 6व्या क्रमांकाचा सागर आपण पाहतोय मैदानामध्ये नॉन स्ट्रायकर एंडला होता. यावेळेस कल्पेशने खेळून काढलेला बॉल तितकासा चांगला नव्हता. क्षेत्ररक्षक तिथे वेगाने पोहोचला गेला आणि एक सिंगल धाव त्याच्यावरती पाहायला मिळेल. आणि याच एका सिंगलच्या मदतीनं धावा फळकावरती 1 ने वाढतीय जाऊन पोहोचली 18 आकड्यावरती, जिथे चेंडूंचा खेळ समाप्त झाला टोटल 4. 5व्या क्रमांकाचा चेंडू तयार. गोलंदाज तयार होतोय. यावेळेस पहा लॉफ्ट केलाय, लॉफ्टेड फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं सरळ निघून जातोय. संघर्षाचा शंखनाद करताना हा 6 धावा. तिची लाईट ऑफ करायची, फलंदाजाच्या डोळ्यावरती रिफ्लेक्शन येतं. सो जी 4 व्हीलर कोणाची आहे? थँक्यू. 24 धावा फळकावरती 4 विकेट परतले गेलेत. सागरच्या बॅटमधनं हा विस्फोटक एक फटका आला आणि सागर म्हणतोय की अजूनपर्यंत मॅच बाकी आहे. 5व्या चेंडूवरती एक मोठा फटका आणि मग समीकरण 24 आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू. निखिल तयार. गती परिवर्तन केलं गेलं, ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचं काम केलं आणि तिथे गणेश पाटील सरांचा इशारा आला की षटक होतं समाप्त. आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या प्रथमतः बॅटिंग करताना पवनपुत्र वडपे संघाची जर पाहिली गेली तर आपण पाहतोय 24 आकड्यावरती. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर पहिल्या 4 मॅचेस आपण पाहिल्या ज्या प्रथमतः बॅटिंग करणाऱ्या संघाने तिथे धावा बनवल्या होत्या आणि त्या रोखल्या देखील होत्या, पण तदनंतर जर बघितलं गेलं तर जसं 5वी मॅच चालू झाली ना हे समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळालं. आणि आता परिस्थिती जर बघितली गेली तर दुसऱ्या सत्रामध्ये आपण जर खेळतोय आणि दुसऱ्या सत्रामधली मॅच जर बघितली तर थोडीशी का होईना, पण आतापर्यंत असंच म्हणावं लागेल की एका लो स्कोरिंगची मॅच आपण पाहण्यासाठी जात आहोत की का. पण विसरून चालणार नाही या क्रिकेट विश्वामध्ये सर्वात भयानक किंवा सर्वात क्रुशियल मॅच होणाऱ्या त्या म्हणजे लो स्कोरच्या. अनेकदा आपण पाहिलंय लो स्कोरिंगची मॅच कुठल्याही स्तराला जाऊ शकते. लो स्कोरची मॅच आपण अनेकदा पाहिली आहे की इंटरेस्टिंग असतात मॅचेस, शेवटच्या अंतिम चरणापर्यंत पोहोचतात आणि लो स्कोरच्या मॅचला फेस करणं तेवढंच देखील कठीण देखील असतं, कारण की फलंदाजाच्या माइंडमध्ये 2 गोष्टी असतात, डिफेन्स करून खेळू की अटॅक करून खेळू. आणि या सिच्युएशनमध्ये अनेकदा गोलंदाज वर्चस्व प्रस्थापित करत असतात. आणि लो स्कोरच्या मॅचमध्ये तुमची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर मग धावा रोखू देखील शकतात. गोलंदाजीवरती आपण पाहतो षटक क्रमांक
चौथं शेवटचं आणि अंतिम विश्वास पाटील. हा पहा पहिलाच बॉल इथे पॉइंट कव्हरच्या क्षेत्रामध्ये चालला बॉल आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर पंचांचा इशारा आलाय चौकार. 4 धावा. कल्पेशच्या बॅटमधनं चौकार आला आणि चौकाराने धाव संख्या फळकावरती 28-28 आकडावरती, जिथे एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. विश्वास आहे गोलंदाजीवरती आणि विश्वासच्या विपक्षामध्ये कल्पेशचा पहिलाच हल्ला आपण पाहिला. टेंबिवलीचे मोनिश पाटील आपण या, प्रतीक घरत आपण या, सगळ्यांना विनंती करतोय. प्रतीक नाईक आपण या, रोहित पाटील आपण देखील या व्यासपीठावरती, मुनिश आपण देखील या. पुढचाच बॉल हवेमध्ये, फटका तितकासा चांगला नव्हता आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर झेल केली आहे धरणीला दान आणि तिथे जर बघितलं तर कॅच सुटली गेली. अशा फलंदाजाची झेल ज्याने दोन मोठे फटके ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत, कल्पेशची झेल सोडली गेली आहे. क्रमांक 3 वरती कल्पेश लाखातला आपण पाहतोय. 29 धावा फळकावरती आपण पाहतोय जोडला गेला. टोटल चेंडूंचा फेकून झाला खेळ 2 आणि शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय. चेंडू क्रमांक 3 विश्वास तयार होत आहे. स्ट्रायकर एंडला यावेळेस सागर आहे. यावेळेस पहा अगदी सरळ बाटेतून खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑनचा खेळाडू तिथे पोहोचेल अडवण्याचा चांगला प्रयत्न केला गेला आणि तिथून पर्यंत फेकीपर्यंत धावा बनवल्या गेल्यात. त्यामध्ये टोटल 2 धावा. वेगाने पोहोचला क्षेत्ररक्षक आणि तदनंतर खूप चांगले एफर्ट्स घेतले गेले क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि तिथे मात्र जर बघितलं गेलं तर 2 धावा तर नक्कीच कंप्लीट केल्या गेल्या आणि आज 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढताना देखील पाहायला मिळतील. 31 आकड्यावरती धावा आपण फळकावरती पाहतोय, जिथे 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चौथा, 5वा आणि 6वा हे 3 चेंडू अजून येणं बाकी आहे. 40चा विचार करावा लागेल. 40-45 धावा बनवाव्या लागतील. बॅटची कडा घेतली आहे पाठीमागे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल का हा प्रश्नचिन्ह होता, पण फेकी करेपर्यंत जाऊयात आमच्या तिसऱ्या पंचांकडे. 1 धाव तर कंप्लीट केली होती. दुसऱ्या धावेची जर कॉलिंग बघितली, चला यानंतर होणारी मॅच टीम झू नांदुरके आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण संघ पाहणार आहोत एकता सारंगाव. दोन्ही संघांच्या कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचा. पहिली धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेची कॉलिंग दिली. नॉन स्ट्रायकर एंडला फेकी झाली होती. बेल्स पडली होती, त्या कारणामुळे यष्ट्यावरती उचलाव्या लागतील आणि फलंदाज पोचेपर्यंत जर पाहिला तर लेट झाले होते, त्यामुळे सुखरूप पोहोचलेत. या 2 धावा पंचांचा इशारा येतो की अंकित केल्या गेल्या आणि याच 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढेल देखील. धावा फळकावरती जर पाहिला गेला तर जाऊन पोहोचला गेला 33 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सागर बॅटिंग करतोय. 33 धावा फळकावरती आपण पाहिलात. चेंडू क्रमांक 5वा, बॉलर विश्वास तयार. हा पहा सागरच्या बॅटमधनं हवेमध्ये फटका, बॉल चाललाय सरळ प्रेक्षकांमध्ये आणि मग पंचांचा इशारा. त्या चेंडूवरती 6 धावा लिहिल्या होत्या. हा षटकाराचा मोहर लिहिला होता आणि षटकाराने धावा फळकावरती 39 या आकडावरती जाऊन पोहोचला.
बोलो तयार. शेवटचा अंतिम चेंडू फसवला गेला आणि तदनंतर वरती जर पाहिलं तर धाव बनवली जाईल एक. 22ची एक धाव आहे. फाईन. एक धाव फलकावरती बनवली गेली आणि टोटल धावसंख्या फलकावरती आपण पाहतो 40 आकड्यावरती विजयासाठी आकडा ठेवला गेला 41चा. चला या 24 चेंडू 41चं आव्हान दिलं गेलंय टीम सावंत स्पोर्ट्स सावंत संघाच्या समोर, जिथे पवनपुत्र वडपे संघ लढताना टॉस बॉक्स मध्ये म्हटलं होतं की 45 प्लस जाण्याचा विचार नक्कीच करू. 41 धावा बनवल्यात, 45 नव्हे. पण या 41 धावा देखील टीम वडपे संघ रोखू शकते, कारण की वडपे संघाची प्रमुख अस्त्र आहे गोलंदाजी. आणि ती गोलंदाजी आता कशी केली जाईल त्याआधी आपण जाऊयात नाणेफेकीच्या कक्षामध्ये, जिथे यानंतर होणारी मॅच एका बाजूने टीम जुना अंदुरकी आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम एकता सारंगाव. मनीष, रोहित आणि मोनिश नाणेफेकीच्या कक्षामध्ये या. वेलकम सर्वांचा पुनश्च एकदा नाणेफेकीच्या कक्षामध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय जय सुनवाई वडूनगर आयोजित सुरेश बाळ्यामामा मात्री चषक 2024 हा महासंग्राम आणि चालू असलेली मॅच आपण पाहतोय. पण या मॅचच्या मध्यंतरी आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये पोहोचलोय, जिथे एका बाजूने एकता सारंगाव आणि दुसऱ्या बाजूने जून अंदुरकी संघ. आणि आमच्या समवेत आपले तिन्ही मान्यवर आपल्यापर्यंत पोहोचलेत, जिथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. टॉस करूयात. एका बाजूले जय सुनवाई आणि दुसऱ्या बाजूने आपण सुरेश बाळ्यामामा मात्रे पाहतोय. कॉलिंग कोण देणार आहे? जून अंदुरकी संघाकडनं कॉलिंग दिली जाईल. बाळ्यामामा अशी कॉलिंग आहे आणि इथे पाहायला मिळते जय सुनवाई आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात नाणेफेकीचं कौल जे आहे ते एकता सारंगाव संघ. चला नो डाऊट, ऑल दी बेस्ट, शुभेच्छा देऊ. आज बॅटिंग घेतली आहे सर्वप्रथमता. चला जाऊयात मॅचच्या उत्तरार्धाकडे, जिथे कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील समीरजी ठाकरे जॉईन होत आहेत कॉम्बॉक्स मध्ये या मॅचच्या उत्तरार्धामध्ये. समीरजी धावा बनवल्या 40. 41 धावा रोखण्यासाठी टीम वडपे संघ आणि 41 धावा जमवण्यासाठी टीम सावंत स्पोर्ट्स सावंत संघ. आता बघावं लागेल या 41 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील. ऐकवण्यासाठी सगळ्या गोष्टी अगदी सविस्तरपणे या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये समीरजी ठाकरे. थँक्यू सो मच. मोनिश पाटील सलामी वीर मैदानामध्ये एंटर होतात. 41 धावसंख्येचं लक्ष्य या ठिकाणी पार करावं लागेल. बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय तब्बल 14 धावा आल्या होत्या. मात्र तदनंतर सतीश वाघचौरेचं ते मेडन षटक, पुन्हा पलटवार झाला, विकेट हॅट्रिक देखील त्या षटकामध्ये तुम्ही बघितली. तदनंतर निखिलच्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या आणि विश्वास पाटील थोडंसं महाग डायटरला शेवटला आपण पाहतोय तब्बल 16 धावा त्याच्या षटकामध्ये पूर्ण झाल्या. आणि अखेर एक सन्मानजनक टोटलकडे पवनपुत्र वडपे टीम आपल्याला पाहायला मिळाली. चला सामना आपण सुरू करतोय. पुन्हा एकदा आम्ही महत्वाची सूचना सर्व खेळाडूंपर्यंत पोहोचवतोय. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कोणत्याही परिस्थितीमध्ये
ही कंप्लीट करावी लागतील अथवा एक अतिरिक्त खेळाडू इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. 24 चेंडू आणि 41 असं समीकरण सध्या ऑन स्क्रीन तुम्हाला बघायला मिळते. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली. विश्वास पाटीलच्या सोबतीला तुम्ही पाहतायत विशाल पांडे ही सलामीची जोडी तुम्ही पाहतायत. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल विश्वास, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही विशाल पांडेला पाहतायत. पॉवर प्लेचं षटक अत्यंत महत्त्वपूर्ण असेल, कारण ह्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील. या मॅचमध्ये पवनपुत्र वडपे संघाला पलटवार करायचा असेल तर, अथवा मी म्हणेल 41 धावा वाचवणं थोडंसं डिफिकल्ट होऊ शकतं. आणि इथून त्याच विरोधात आपण विचार केला तर पॉवर प्लेमध्ये जर जास्त रन्स आले तर काम सोपं होऊन जाईल टीम सावंतेसाठी. पहिलं षटक शुभम गोलंदाजी करण्यासाठी येतोय. पहिलं षटक घेऊन मार्गस. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल फुल टॉस आहे. पायात टाकलेला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फक्त टर्न केले बॉलला. मिड विकेटला मिस्टेक झाली आहे. बॉल वेगाने सरकतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिलाच बॉलवर येतोय. 4 धावांसाठी हा चौकार. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 आज मध्यरात्रीमध्ये मूड फ्रेश करणारं संगीत सध्या तुमच्यापर्यंत पोहोचवतायत डीजे मॅन. चौकार या ठिकाणी येतोय आणि पहिल्याच बॉलवर आपण पाहिला मिस फिल्डिंग या ठिकाणी बघायला मिळाली. खराब क्षेत्ररक्षण होतं शॉर्ट मिड विकेटच्या फिल्डरकडनं. त्याच्यानंतर बॅकअप ही चुकीचं आलं आणि अखेर 4 धावा विश्वास पाटीलनं प्राप्त केलेत. क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगल्या दर्जाचं करावं लागेल. रन्स तुमच्याकडे तेवढा नाही आहेत, इनफ टोटल नाहीये वाचवण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. शुभमचा हा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. चौकारानंतर चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली. पलट वार या ठिकाणी केला जातोय. आणि या सामन्यातील विजेता संघ मला वाटतं आजच्या दिवसातील आजच्या लॉर्ड्स मधील शेवटचा सामना खेळेल. आणि यानंतर जो सामना होणार आहे एकता स्पोर्ट्स सारंगावच्या विरोधात सानवी 11 जोगेश्वरी जून अंदुर्की या 2 संघादरम्यान होणार आहे. थोडासा बदल आता फिल्डिंग मध्ये. मिड विकेट थोडासा आपण पाहतोय स्क्वॅरिश. या वेळेला फुल टॉस बॉल, फक्त टर्न केल्या बॉलला दिशा दिली. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर बॉल वरती आले. दुसरी धाव सहज मिळाली आहे. 2च धावा इथे मिळतील. कुठेतरी पार्टनरशिप या दोघांमध्ये महत्वाची आहे आणि ती पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न सध्या तरी हे 2 खेळाडू करत आहेत. इनिशियल ओव्हर्स मध्ये चांगल्या धावा जर जोडल्या गेल्या तर येणाऱ्या फलंदाजांसाठी काम सोपं होऊन जाईल. आणि त्याच दृष्टिकोनातून सध्याच्या घडीला तुम्ही पाहता ते 2 खेळाडू चांगल्या पद्धतीनं बॅटवर बॉल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाळामामा चषक 2024 ची स्पर्धा तुम्ही सध्या एन्जॉय करतात. 6व्या रात्रीमध्ये आपण आहोत. या वेळेला प्ले अँड मिस ऑप्शनच्या बाहेर चांगला बॉल होता. वेग किती होता बघा या बॉलमध्ये. चांगला टप्पा पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल. निर्धाव चेंडू येतोय. गोलंदाज शुभमच्या गोलंदाजीमध्ये चांगलं मिश्रण पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवर मिसफिल्डिंगच्या माध्यमातून चौकार आला. तिथून न डगमगता त्यानं गोलंदाजी केली. लॉंग ऑन आता थोडंसं स्ट्रेटिश. या वेळेला मात्र पुढे येऊन अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला बीट करता आलं नाही. फलंदाज बाद. विकेटचं पतन. पहिला धक्का टीम फ्रंट फुटला आल्यानंतर अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे पहा पहिली विकेट या ठिकाणी प्राप्त करत असताना शुभम आपल्या पहिल्याच षटकामध्ये चांगले कार्य करतोय. बॅटिंग करत असताना अक्षयला चांगली स्टार्ट मिळाली होती, मात्र तदनंतर तोही बराचसा डॉट चेंडू खेळताना आपण बघितला आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय शुभम शून्यावर बाद झाला. डाव सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली ती खऱ्या अर्थानं कल्पेशनं आणि त्याच्यानंतर शेवटला सागरनं एक विस्फोटक डाव साकारला आपल्या टीमसाठी. विकेट या ठिकाणी मिळाली आहे पहिली. अर्ली ब्रेक थ्रूची आवश्यकता होती आणि अर्ली ब्रेक थ्रू मिळून देण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो म्हणजे गोलंदाज
शुभम पहिल्याच ओव्हरमध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. तिसऱ्या क्रमांकावर कल्पेश. इथून आता डावाला स्थिरता द्यावी लागेल. भागीदारीची ब्रेक झाली आहे पुढे नेण्यासाठी. आता हे दोन खेळाडू अत्यंत महत्वाचे असतील, कारण तिसरा क्रमांक हा अत्यंत महत्वपूर्ण खेळाडूला निभवावा लागत असतो आणि तिसऱ्या क्रमांकावर कल्पेशला प्रमोट केलं बॅटिंग करण्यासाठी. शुभम पुन्हा तयार होतोय. ओव्हर द विकेटनं जोरदार अपील झाली आहे. लेग बिफोर विकेटसाठी जोरदार अपील करण्यात आली होती. एक धाव अखेर पूर्ण केली आहे. दोन्ही फलंदाजांनी वेगवान ही धाव होती आणि लेग बाईटचा इशारा पंचांकडनं येतोय. एकच धाव या ठिकाणी जोडली जाते. धावसंख्या एका धावेच्या मदतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहता धाव फलकावरती 7 धावा. चांगलं षटक पाहायला मिळालं शुभमच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त 6 रन्स त्यानं खर्च केले आणि एक महत्वाची विकेट आपल्या षटकामध्ये प्राप्त करण्यामध्ये तो यशस्वी ठरला. मध्यरात्रीमध्ये खरं तर बॅटिंग करणं डिफिकल्ट असतं. रात्रीच्या क्रिकेटमध्येच खरं तर अंडर फ्लड लाईट तुम्ही खेळत असताना प्रॉपरली बॅटवर बॉल घेणं किंवा हवेमधून वेगानं ट्रॅव्हल होणं या भरपूर साऱ्या डिफिकल्टीज येत असतात आणि त्यांना सामोरे जावं लागतं फलंदाजांना. एक भाग वेगळा राहिला की पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना बॅटर थोडासा फ्री माइंडेड बॅटिंग करत असतो आणि जेव्हा तुम्ही सेकंड इनिंग मध्ये रन चेस करत असता तेव्हा कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये सुरू राहतं. त्याच्यामुळे मुक्तपणे बॅटिंग होत नाही आणि तो चित्र आपण सध्या मैदानामध्ये पाहतोय. सेकंड ओव्हर अक्षय गोलंदाजी करण्यासाठी आलाय. अक्षयला सुरुवात चांगली मिळाली होती. फक्त 9 धावांचं योगदान आपल्या संघासाठी त्याने दिलं. मात्र इथून आता गोलंदाजी करत असताना अजून त्याच्याकडनं अपेक्षा वाढल्यात. विशाल पांडेनं एकही चेंडू फेस केला नाहीये. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगला खेळ साकारला विशाल पांडेनं. त्याच्यानंतर आपण पाहतो मयूरनं देखील खूप चांगला खेळ साकारला होता. त्यानंतर सतीश वाकचौरेचं देखील येणं बाकी आहे. तोही चांगला खेळताना आपण बघितला होता मागच्या सामन्यामध्ये. अक्षय तयार. अक्षयचा पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव इथे जोडली जाईल आणि स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. कल्पेशकडे अनुभव आहे. एक बराच वर्षांपासून खरं तर कल्पेश खेळत आलाय. त्या अनुभवाचा फायदा तो आपल्या संघासाठी इथून उचलणार का आणि खरं तर गरजेचा देखील आहे. कल्पेशकडे तो क्लास आहे. अक्षय पुन्हा सज्ज होतोय. ओव्हर द विकेटनं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बरोबर फलंदाजाला फॉलो केलं या ठिकाणी गोलंदाजाने. काय गोलंदाजी करतोय बघा. पहिला बॉल वाईड आला. त्यानंतर आपण पाहतोय सटीकता पाहायला मिळाली आहे. थोडंसं हलवार गतीने बॉल सोडला आणि फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता. पुरेपूर फॉलो करण्यात आलं. बॅटर जागा बनवतो हे बघितल्यानंतर फलंदाजाला फॉलो केलं त्या ठिकाणी अक्षयनं. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव पूर्ण आणि संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय धाव फलकावरती 9. विशाल पांडे आता पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला येतोय. पहिले षटकी पूर्ण त्याने नॉन स्ट्राईक एंडशी बघितलं. पहिलाच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉल सरळ निघून जातोय सीमा पार. दणदणीत षटकार. मधील आपण पाहतोय सरळ रेषेमध्ये हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. विशाल पांडेने ठोकला हा सिक्सर. धावसंख्या 6 ने पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय 15 वर धावा जाऊन पोहोचल्यात. अगदी तो सेट झाला. जवळपास 8 चेंडू तो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहून बघत होता आणि त्याच्यामुळे त्याच्याही नजरा बसल्या की एक्झॅक्टली बॉल काय करतोय, मुवमेंट करतायत, विकेटवर एक्झॅक्टली कुठे बाउन्स आहे. चला बॉल मैदानामध्ये येऊ द्या. जसा मॅच बॉल बाहेर होतोय तसा मैदानामध्ये लवकर कसा येईल या गोष्टीकडे लक्ष द्या. जय सोनोई वडूनगर संघाच्या बाबतीत खरं तर जितकं बोलावं तेवढं कमीच आहे. कौतुकास्पद कामगिरी आज जय सोनोई वडूनगर संघाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. खरं तर क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही त्यांना बघितलंच आहे त्यांचा क्रिकेट. मात्र आज आयोजन करत असताना देखील ती हिंमत आणि तीच मॅनेजमेंट नियोजनबद्ध आज बाळामामा चषक त्याने आयोजित केलं. खायचं काम नाहीये. 9 दिवस आणि रात्री क्रिकेट. बऱ्याचशा स्पर्धा होत असतात आपण बघतोय.
2 ते 3 दिवसांमध्ये स्पर्धा होऊन जातात, मात्र 9-9 दिवस दिवस रात्र क्रिकेट खेळून सबके बस की बात नाही. षटकार या ठिकाणी आला संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 15. विशाल पांडे पहिल्या चेंडूवरती आक्रमण करताना दिसला. वेल सेट आता तो आपल्याला बॅटर पाहायला मिळाला. याचं कारण नॉन स्ट्रायकिंग एंडला उभं राहणं ते देखील बघा किती महत्वाचं असतं. मात्र नुसतं उभं राहून नाही तर बॉल काय विकेटवर खेळतोय ते बघणं फार महत्वाचं असतं. अक्षय पुन्हा सज्ज झाला. यावेळेला चांगला बॉल, डिफेन्सिव्ह फटका, रन आउटची संधी होती त्या ठिकाणी, मात्र रिस्क घेतली जात नाहीये. मात्र मला असं वाटतंय की रिस्क घ्यायला हवी होती, कारण विकेट कोणाची होती तर विशाल पांडेची होती. हा रिप्ले तुमच्या समोर, कारण मागे आपण पाहतो बॅकअपला एकही फिल्डर नव्हता आणि त्याच कारणास्तव थोडंसं थांबला, स्वतःला थांबवलं अक्षयनं. स्कोर 16 या आकड्यावरती. दूरदृष्टी पुढचा विचार करण्यात येतो बऱ्याचदा जेव्हा तुमच्याकडे रन्स कमी असतात. परफेक्ट यॉर्कर, उत्तर नव्हतं या ठिकाणी कल्पेशकडे. डॉट बॉल आला. पुन्हा पलटवारला सुरुवात. परफेक्ट ब्लॉक होल्ड मध्ये वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. उत्तरच नव्हतं. बॅटरची बॅट खाली येण्या अगोदरच बॉल निघून गेला. वेगापेक्षा मी म्हणेल तुमची लेंथ, लाईन अत्यंत महत्वपूर्ण असते आणि तो व्हेरिएशन प्रत्येक वेळेला लाईन मध्ये बदल, लेंथ मध्ये बदल करण्यात येतो अक्षयच्या माध्यमातून. सामना इथूनही कठीण करू शकतात. यावेळेला अक्रॉस द लाईन फटका एक्झिक्यूट केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर येतात बॉलवरती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र नकार आला. एकच धाव त्या ठिकाणी जोडली गेली. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना तुम्ही पाहता धाव फलकावरती 17 बघा वेळेबद्दल मी पुन्हा एकदा इथनं सूचना देतोय. पंचांना आम्ही ऑथॉरिटी दिलेली आहे, ते डायरेक्टली पॅनलाइज करतील. एखादा संघ जर जाणून बुजून जास्त वेळ घेतायत तर त्या संघाला डायरेक्टली पॅनलाइज केलं जाईल. ऑर्गनायझिंग कमिटीने पंचांकडे आता ती ऑथॉरिटी दिलेली आहे, कारण यानंतर आणखीन 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये आजच्या गटातून एक संघ क्वालिफाईड झालाच पाहिजे. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना तुम्ही पाहता 17 17 रन्स. यावेळेला अपील झाली आहे, जोरदार अपील. फलंदाज बाद, बिग विकेट. विशाल पांडे बॅक टू डग आउट. मोठी सफलता प्राप्त केली अक्षयनं. समोर बॅटच्या इनर एज आतल्या कडेला बॉल लागला आणि बरोबर विकेट किपर झेलत असताना त्या ठिकाणी आपण पाहतोय एक मोठी सफलता प्राप्त करून दिली अक्षयनं. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस तुम्ही पाहतात संघाची धावसंख्या 17ला 2 गडी बाद. पुन्हा पलटवार. येणारे 12 चेंडू शिल्लक. सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय 24 धावांची आवश्यकता असेल. रिप्ले मध्ये स्पष्टपणे दिसतोय बॉल थोडासा खाली राहिला. आता इथून पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, मात्र न्यू बॅटर सतीश वागचोर येतोय मैदानामध्ये, ज्यानं मागचा सामना गाजवलाच. खूप चांगली बॅटिंग केली होती आणि याही मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी त्यानं केली आहे. मात्र बॅटिंग मध्ये तो खेळ आज साकारणार का? कल्पेश आणि सतीश हे दोघे मिळून एक चांगली भागीदारी रचणार का? असे असंख्य प्रश्न इथे निर्माण झालेत प्रेक्षकांच्या मनामध्ये. अजूनही आपण पाहतोय जवळपास 1 वाजायला आला आणि प्रेक्षक वर्ग अजूनही आपल्यासोबत मोठ्या संख्येने जोडला गेला. क्रिकेट प्रति प्रेमच एवढं आहे या प्रेक्षकांचं. क्रिकेट प्रेमी खऱ्या अर्थानं आज स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडा नगरीवरती तुम्ही पाहतायत. सर्वांना हवासा वाटणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि अजूनही ऑनलाईन व्ह्यूअर्स देखील मोठ्या संख्येने आहेत. काही कमेंट्स देखील येत आहेत. क्या बात आहे. बारा चेंडू आणि 24ची गरज. पेनल्टीमेट ओव्हर. या मॅच मधील अत्यंत महत्वपूर्ण षटक असेल भगवान गोलंदाजी करण्यासाठी. भगवानचा पहिलाच बॉल पूल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. मिड विकेटचा फिल्डर बॉल वरती आलाय. 1 धाव इथे पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र नकार आला. एका धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही खेळाडूंना आणि धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय 18 वर जाऊन पोहोचली आहे.
क्लोज फोटो फिनिश हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल, यात तीळ मात्र शंका नाहीये. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत ही लढत जाईल यात तीळ मात्र शंका नाहीये, कारण दोन्ही संघांचे पाठीराखे देखील तेवढ्याच मोठ्या संख्येने आलेत आणि दोन्ही संघांना सपोर्ट फार चांगल्या पद्धतीने केलं जातं. आणि जेव्हा असं सपोर्ट तुम्हाला मैदानामध्ये मिळतं ना, तेव्हा एक वेगळा आनंद असतो खेळण्याचा. फुल टॉस बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. टर्न केला बॉल मिड विकेटला, रनआउटची संधी. डायरेक्ट हिट फलंदाज बाद. कल्पेशला मैदान सोडावं लागेल. तुमच्या समोर डायरेक्ट हिट, फक्त एक स्टंप दिसत होता आणि तिथे बाकी ती मोठी रिस्क घेतली. खरं तर बॅकअप लाईफ फिल्डर आले होते आणि रिस्क येतो इश्क. जेव्हा तुम्ही मोठी रिस्क घ्याल तेव्हाच तर मोठं यश तुम्हाला मिळेल. आणि अखेर फलंदाज कल्पेश त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. 10 चेंडू शिल्लक, आता 22 ची गरज. मॅच हळूहळू मी म्हणेल टीम वडपे टीम आपल्या बाजूने झुकवत असताना प्रत्येक बॉल मागे आता जवळपास 2 धावा असं समीकरण. 200च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करावी लागेल. न्यू बॅटर तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल मयूर, ज्याला मागच्या सामन्यामध्ये चांगली स्टार्ट मिळाली होती. विस्फोटक हा देखील खेळाडू आहे, मात्र ते सिद्ध करावं लागेल. पेपरवरती तुमचं नाव किती मोठं असू द्या, तुमची चर्चा किती मार्केटमध्ये असू द्या, मात्र मैदानामध्ये तुम्ही काय करता या दृष्टीनं जग तुमच्याकडे बघत असतं. भावेश भगत यांच्याकडून दोघांना सुवर्ण संधी. प्रत्येक सिक्सरला 500 रुपयांचं प्राइज त्यांना दिलं जाणार आहे. गोलंदाज सय्यार. भगवानचा हा बॉल ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपला मिस करणारा बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मयूर आणि सतीश वाघचौरे या दोन्ही खेळाडूंसाठी सुवर्ण संधी. भावेश भगत जे जय सोनोई वडुनवगरचे मेंबर आहेत आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत, त्यांच्याच माध्यमातून 500 रुपयांचं प्राइज दिलं जाणार आहे. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिली आहे. थर्डमॅनचा फिल्डर बॉलवरती आला. एक धाव इथे मिळाली आहे आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण थर्डमॅनला. प्रत्येक बॉल मागे जसा डॉट येतोय तशा टाळ्या वाजतायत टीम वडपेकडनं, जसा चौकार षटकार येतोय तशा टाळ्या वाजतायत टीम सावंदेकडनं. म्हणजे दोन्ही संघांचे पाठीराखे मोठ्या संख्येने हा सामना पाहण्यासाठी आलेत. खरं तर या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील भावेश भगत यांनी हेच प्राइज लावलं होतं आणि तेव्हा मला वाटतं सतीश वाघचौरेनं जिंकले होते ते. त्याच्यामुळे आता इथे देखील ते जिंकणार का? फुल टॉस बॉल यावेळेला आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पाठवलंय. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. वारंवार फुल टॉस आपल्याला पाहायला मिळाले या षटकामध्ये, मात्र त्याचा फायदा उचलता आला नाही. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय धावफलकावरती 22 धावा येणारे. 8 बॉल 19 धावांची आवश्यकता. 8 चेंडू शिल्लक आणि 19 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. खरं तर हा सामना जो जिंकणार तो थेट आजच्या लॉर्ड्स मधील शेवटचा सामना खेळणार आहे, क्वालिफायर मॅच खेळणार आहे. त्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ही लढत असेल दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. 40च्या वर जेव्हा धावफलक गेले ना, तेव्हा चर्चा सुरू होत्या की वडपे टीम आता फाईट बॅक देणार. भगवानचा हा बॉल पिकअप शॉट. व्हॉट अ ग्रेट एक्झिक्युशन. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल जातोय. 6 धावांसाठी षटकार. सतीश वाघचौरे काउंट दिले स्क्वेअर लेगच्या बाहेर. सिक्सर पाहायला मिळाला. 6 ने धावफलक वेगाने पुढे सरकलंय. 28 वर येणारे 7 बॉल 13 ची गरज. सामन्याची दिशा आणि दशा बदलवणारा हा चेंडू होता, हा सिक्सर होता. आणि अखेर आपण पाहतोय सतीश वाघचौरे एक मोठा मॅचचा मोठा खेळाडू, एक मोठा डाव सध्या असा करत असताना आपण पाहतोय टीम सावंदेसाठी. 500 रुपये जमा देखील झालेत. 7-13 7 किसका. यावेळेला चांगला बॉल. समीकरण होतं 7-13. एक धाव मात्र शेवटच्या बॉलवर आली. आता मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये जाऊन पोहोचली आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक, 12 ची गरज. धकधक वाढवणारा सामना, दिलो की धडकने तेज करणे वाला मुकाबला. आता हृदयाचे टोके वाढलेत दोन्ही बाजूने.
दबाव आहे, दबाव फलंदाजांवर, दबाव गोलंदाजांवर, दबाव क्षेत्ररक्षकांवर आणि दबाव आता पाठीराख्यांवर पाहायला मिळतोय. शेवटचे 6 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. आता खरोखर हृदयाचे ठोके वाढले असतील, धडधड करायला लागले असतील, कारण एक संघ किनाऱ्यावर येऊन बुडणार आहे नक्कीच. चांगली लढत सध्या तरी पाहायला मिळाली. चला फिल्डिंग सेट करा पवनपुत्र वडपे टीम. वारंवार आम्ही तुम्हाला ती सूचना देणार नाही आहोत. 6 मध्ये 12 वाचवायचे आहेत. कोणता गोलंदाज यूज केला जाणार. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आता सतीश असेल, त्याच्या बॅटमधून एक सिक्सर पाहायला मिळालाय. 9 धावांवर वैयक्तिक तो बॅटिंग करतोय. सावंत स्पोर्ट सावंत जिंकणार की पवनपुत्र वडपे जिंकणार, हा यक्ष प्रश्न निर्माण झालाय असंख्य पाठीराख्यांच्या मनामध्ये. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात मिळेल. यानंतरचा सामना देखील दोन्ही टीम आपण सज्ज राहायचा आहे. एकता स्पोर्ट सारंगवाडी, सानवी 11 जोगेश्वरी जुनांदुर्गी. 6-12 7-12 हा आकडा तर भरपूर चर्चेत राहिला आणि तो चर्चेत राहणारच. मात्र 6-12चं इक्वेशन कोण सोडवणार, गोलंदाज की फलंदाज. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर पंकजचा वापर करण्यात आला. पंकज ह्या अगोदरच्या मॅच मध्ये भरपूर महागडा ठरला होता, मात्र पुन्हा विश्वास कॅप्टननं त्याच्याच वरती दाखवलाय. इथे त्याला सिद्ध करावं लागेल, कारण एखाद्या मॅच मधून आपण एखाद्या खेळाडूचं आकलन करूच शकत नाही. एखादा जर सामना एखाद्या खेळाडूसाठी फ्लॉप गेला तर तो खेळाडू वाईट आहे असं आपण म्हणूच शकत नाही. पंकज वरती पुन्हा विश्वास दाखवलाय. पंकजचा पहिलाच बॉल समोरच्या दिशेने गॅप मध्ये बॉलला पाठवलाय. एका टप्प्याने सीमा पार. सर खेळाडू कक्षाला सलामी देत असताना येतोय हा चौकार. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ खेळाडू कक्षामध्ये हा चौकार गेला आणि तिथे आनंद साजरा केला जातोय. हा रिप्ले तुमच्या समोर. बॉल तेवढा खराब नव्हता, मात्र स्ट्रोक मॅन्युफॅक्चर केला. सर बॅटने जेव्हा जेव्हा बॅटर क्रिकेट खेळतो ना, तेव्हा ती बॅटिंग पाहण्याची मजा वेगळी असते. प्युअर क्लास पाहायला मिळतो. चौकाराने स्कोर पुढे सरकले. तुम्ही पाहताय 33 वर येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 8 ची गरज. पहिलाच बॉलवर चांगली सुरुवात मिळाली आहे. इथून मी म्हणेल पुन्हा पवनपुत्र वडपेला पलट वार करायचा असेल ना, तर सतीश वाघचौरेची विकेट घ्यावी लागेल. तो सध्या चांगल्या टच मध्ये पाहायला मिळाला. 13 धावांवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय. शॉर्ट बट स्वीट. मोठा डाव तो साकारत असताना तुम्ही पाहू शकता. लास्ट 5 बॉल रिमेनिंग and 8 more runs to win. 5 गेंदें बची और 8 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. शेवटचे 5 बॉल 8 धावांची आवश्यकता. खरं तर चर्चा आता सुरू झालेत की इथून बॅटर काय करणार, गोलंदाज काय करणार. पंकज पुन्हा वळतोय यावेळेला चांगल्या लेंथवर. इथे मात्र बॉल बरोबर फॉलो थ्रू मध्ये आलं होत असताना अडवला गेला. मात्र एक धाव घेण्याची वेळ होती आणि अखेर आता थोडाफार का होईना मी म्हणेल निसुटकेचा श्वास घेतला असावा पवनपुत्र वडपेच्या खेळाडूंनी, पाठीराख्यांनी. कारण सतीश नॉन स्ट्रायकिंग एंडला आला. शेवटचे 4 बॉल शिल्लक, 7 ची गरज. मात्र मयूरला विसरून चालणार नाही. ह्याच मयूरने या अगोदरच्या सामन्यामध्ये तो कारनामा केला होता. जबरदस्त फटकेबाजी त्याने केली होती. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला होता. म्हणजे वेल सेट आहे. या विकेटवर खेळण्याचा त्याच्याकडे देखील अनुभव आहे आणि येणाऱ्या 4 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता. पवनपुत्र वडपे जिंकणार की सावंत जिंकणार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. पंकज राऊंड द विकेट. यावेळेला बॅटची बाहेरील कडा, विकेटची संधी. ओ माय गॉड. शॉर्ट कव्हरला फिल्डर होता, मात्र त्यानं कॅच घेण्याचा प्रयत्नच केला नाहीये. बॉल अडवला. फक्त एक धाव. येणारे 3 बॉल शिल्लक. आता 6 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. बरोबर आपण पाहतो आता 1 होऊन गेला. मध्यरात्रीमध्ये आपण आलो, मात्र अजूनही मॅच पासून कोणीही दूर जात नाहीये. ऑनलाईनला जे विवस जोडलेत आणखी काही ऍड होत आहेत. मैदानावर जे थांबून राहिलेत, घरी जाण्याच्या तयारीमध्ये होते, तेही आता गाडीवर बसून मॅच पाहतात. क्या बात आहे. म्हणजे मॅच सोडाविषयी वाटतच नाहीये, अशी मॅच मैदानामध्ये रंगली आहे.
3 चेंडू आणि 6ची गरज. एक फटका काम तमाम, एक विकेट पुन्हा पलटवार. क्रिकेट आहे, काहीही घडू शकतं. पंकजनं मात्र आता पुन्हा कमबॅक करून दाखवलंय. राऊंड द विकेट. सतीशसाठी हा बॉल उडवलाय, बॉल हवेमध्ये. स्क्वेअर लेगचा फिल्डर जज करतोय, मात्र बॉल सीमा पार. विनिंग सिक्सर. आणि याच बरोबर टीम सावंदे स्पोर्ट्स सावंदेनं हा सामना जिंकलाय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम सावंदे अँड हार्ड लक, टफ लक पवन पुत्र वड.